अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या ह्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. बघा ताईंनो, या जर काही वस्तू आपण देवघरामध्ये ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कलह वाढतो, भांडणं वाढतात, नवरा बायकोमधले गैरसमज वाढतात. बघा, आपल्या घरातील देवघर हा आपल्या घरातला सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. तर देवघरामध्ये काय ठेवावे, काय ठेवू नये हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण देवघर हे देवांसाठी असतं आणि आपण बघितलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या सुद्धा देवघरामध्ये तुम्ही बऱ्याचशा काही अशा गोष्टी ठेवत असाल ज्या तिथे नसायला पाहिजेत आणि मग त्या गोष्टींचे वाईट परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात. तर त्याच्यामुळे काही नियम देवघराबाबतीत पाळलेच गेले पाहिजेत. देवघर तुमचं अगदी छोटंसं असेल, मोठं पूर्ण देवघर तुमचं सेपरेट रूम असेल, तरीसुद्धा या नियमांचं पालन तुम्हाला करायला पाहिजे. जर तुम्ही चुकीची वस्तू देवघरामध्ये ठेवली तर त्यामुळे घरामध्ये कलह होतात, घरामध्ये शांततेचं वातावरण जे आहे ते राहत नाही आणि मग तुम्हाला माहिती आहे की ज्या घरामध्ये कटकटी, भांडणं नेहमीच चाललेली असतात तर त्या घरात त्या घराची प्रगती होत नाही, कोणत्याही माणसाची प्रगती होत नाही, मानसिक तणाव निर्माण होऊन आर्थिक प्रगती थांबते. तर त्याच्यामुळे देवघराबाबतीत काही तुम्ही नियम पाळा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवघरामध्ये तुम्हाला कुठं कोणत्या गोष्टी ठेवायच्या नाहीत. तर पहिली गोष्ट म्हणजे खंडित मूर्ती किंवा चित्र. बघा, जर तुम्ही देवघरामध्ये खंडित मूर्ती म्हणजे जिला काहीतरी चीर पडलेली आहे, छिद्र आहे, त्याच्यानंतर त्या मूर्तीचं काहीतरी तुटलेलं वगैरे आहे, असं जर असेल तर ती मूर्ती देवघरामध्ये ठेवलेली चालत नाही. त्या मूर्तीची देवपूजा केलेली चालत नाही. तर अशी जी मूर्ती आहे तुम्ही जर देवघरामध्ये रोज पूजत असाल तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही कामं आहेत ती बिघडतात. म्हणजेच कितपत सोपं काम असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर काही तुटलेले फुटलेले देव असतील, फ्रेम असतील तुटलेले, काचा फुटलेली असेल किंवा तुम्ही एखादा कागद लावलेला आहे देवाचा, तो फाटलेला असेल, तर अशा मूर्ती तुम्ही व्यवस्थितपणे विसर्जित करून त्याऐवजी तुम्हाला नवीन देव स्थापित करायचे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे देवघरामध्ये आपण शिवलिंग ठेवतो तर ते अंगठ्यापेक्षा मोठं नसायला पाहिजे. अगदी आपण बघा, आपला देवारा मोठा आहे म्हणून छान मोठ्या मोठ्या मूर्त्या घ्यायच्या, तर देव म्हणजे शोची वस्तू नाही आहे. तर देव जे आहे ते आपल्याला नियमानुसारच स्थापित करणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे देवघरातलं जे शिवलिंग आहे तर ते आपल्या अंगठ्यापेक्षा मोठं नसावं आणि बाकी पण इतर ज्या मूर्ती आहेत तर त्या देखील 3 इंचापेक्षा मोठ्या नसायला पाहिजेत. त्यामुळे काय होतं, जर आपण नियमानुसार देव घेतले नाही तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास निर्माण व्हायला लागतो आणि देवांची तुम्ही किती पण पंचोपचारे पूजा केली तरी ती पण लागू होत नाही. तर त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही जे काही आहे त्या पाळल्या गेल्याच पाहिजे. त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये बघा, कोणतेही रौद्र रूप असलेले चित्र किंवा मूर्ती जी आहे ती ठेवायला नको. आता बघा, कोणत्याही देवी देवतांचे रूप जे आहे ते रुद्र असलेले फोटो जे आहेत ते देवघरामध्ये ठेवायला नको किंवा देवघराच्या खाली ड्रॉवरमध्ये वगैरे इतर कुठेही तुम्हाला ठेवायचं नाही. जसं का बघा, माता काली, त्यानंतर हनुमानजी, त्याच्यानंतर नटराजांची मूर्ती, हे तुम्हाला देवघरामध्ये कधीही ठेवायचं नाही. किंवा बघा, नाग असलेले जी महादेवाची पिंड असते तर तीसुद्धा पूजू नये देवघरामध्ये. जी नाग असलेली पिंड आहे तर ती मंदिरामध्येच असते. आपल्या देवघरामध्ये आपण कधी पण नाग असलेली पिंड पूजायची नाही. असं असेल तर तुम्ही आजच ती बदला. किंवा बघा, तुमच्या देवघरामध्ये काही देवींचा असा फोटो असतो की त्या राक्षसाला मारत आहेत
असं काहीतरी रक्त सांडलेलं आहे वगैरे, तर अशा रौद्र रूप असलेले फोटो, मूर्ती जे आहे ते तुम्हाला देवघरामध्ये कधीही पूजायचे नाही. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे देवघरामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त शंख जे आहेत तर ते ठेवायचे नाहीत. जास्त शंख जर तुमच्या देवघरामध्ये असतील तर तुम्ही केलेली देवपूजा जी आहे तर ती फळास जात नाही. त्याच्यामुळे देवघरामध्ये तुम्हाला एकच शंख ठेवायचा आहे. जास्त असतील तर ते तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करू शकता. त्याच्यानंतर आपण जे देवांची पुस्तकं वगैरे ठेवतो, ग्रंथ ठेवतो, तर ते फाटलेले वगैरे असतील, खूप जुने असतील, तर ते भले तुम्ही कुठेतरी दान करून किंवा ते विसर्जित करून नवीन पुस्तक ठेवा. पण फाटलेले धार्मिक ग्रंथ जे आहेत ते कधी पण ठेवायचे नसतात. त्यानंतर बघा, आपण बघितलं असेल बऱ्याचशा ठिकाणी देवांना रोज फुलं आपण वाहत असतो. तर जी दुसऱ्या दिवशी ती फुलं सुकतात तर त्याला आपण निर्माल्य म्हणतो. निर्माल्यामध्ये बघा शिळी फुलं, त्याच्यामध्ये हार, त्याच्यानंतर पूजेचे इतर साहित्य, काडीपेटीच्या काड्या वगैरे, अगरबत्तीच्या काड्या, याला आपण निर्माल्य म्हणत असतो. जे दुसऱ्या दिवशी वापरलं गेलेलं असल्यामुळे ते जुनं झालेलं असतं. तर ते तुम्ही तिथेच देवघरामध्ये पिशवी वगैरेमध्ये टांगून ठेवू नका. तुम्हाला विसर्जित केलं गेलं पाहिजे ते. कारण ते जर तुम्ही जवळ म्हणजे देवाऱ्याजवळ तसंच ठेवलं असेल तर त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. देवांचं जे देवपण आहे तर ते राहत नाही. तर त्याच्यामुळे निर्माल्य जे आहे ते तुम्ही वेळोवेळी त्याची विल्हेवाट लावत जा. ते तुम्हाला देवघराच्या जवळपास ठेवायचं नाही. त्यानंतर पितरांचे फोटो जर तुम्ही तुमच्या देवघरात असतील, बघा पित्र असतात, त्यांचे कोणी टाक बनवत असेल तर आपल्याला जे वडिलोपार्जित लोक असतात, जे आज आपल्यामध्ये नाहीत, त्याचे आपण टाक बनवतो. तर पितरांचे किंवा फोटो असतात, तर पितरांचे फोटो किंवा टाक जे आहे ते तुम्हाला देवघरामध्ये पूजायचं नाही. देवघर म्हणजे देव, मी बघा देवारांचं पण एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की कुठल्या पायरीनुसार कुठले देव असावेत. जर तुम्ही पितरांचे फोटो देवांच्या शेजारी ठेवून ते पूजत असाल तर देवी देवता नाराज होतात. आपल्याला माहीत आहे की आपले पूर्वज पण आपल्याला देवांसारखे आहेत, पण ते देवाने एवढे मोठे नाहीत. तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत त्यांची पूजा करायची नाही. देवांसोबत पितरांची पूजा करायची नाही. त्यांच्यामुळे घरामध्ये मोठ्यात मोठे कलह सुरू होतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पितरांचे टाक हे तुम्हाला देवघरामध्ये सगळ्यात खालच्या पायरीवर ठेवायचे आहेत आणि पितरांचे फोटो देवांच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला लावायचे नाही. ते भलेही तुम्ही दुसऱ्या दिशेला अशा ठिकाणी लावा, दक्षिणेला त्यांचं तोंड येईल अशा ठिकाणी तुम्हाला पितरांचे फोटो लावायचे. त्यानंतर काडेपेटी, देवघर म्हटलं म्हणजे आपण दिवा लावतो, धूप लावतो, अगरबत्ती लावतो, तर त्यासाठी आपल्याला काडीपेटी लागते. मग आपण उठून दरवेळेस काडीपेटी दुसरीकडे घेत नाही, तर त्याच्यामुळे आपण जवळच तिथे ठेवत असतो. तर देवघरामध्ये तुम्हाला काडीपेटी ठेवायची नाही. तुम्ही भलेही हाताशी तुम्ही दुसरीकडे खाली वगैरे कुठेतरी ती काडीपेटी ठेवा, पण देवघराच्या जवळ जिथे तुम्हाला काडीपेटी ठेवायची नाही, त्यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतात. म्हणून ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे धारदार वस्तू. तर देवघरामध्ये धारदार वस्तू ठेवू नये. जसं की बघा सुरी, कात्री, सुई, या ज्या गोष्टी आहेत तर त्या बघा फुलांच्या माळा वगैरे करत असू तर त्याच्यामुळे आपण जिथे सुई ठेवत असू, कात्री ठेवत असू, देवघराच्या मध्ये तुम्ही कुठेही कानाकोपऱ्यात सुरी, कात्री, सुई अशा गोष्टी ठेवू नका. तुम्ही भलेही थोडंसं बाजूला ठेवा. लक्षात ठेवा, अशा या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींमध्ये काहीतरी तुम्हाला गोष्टी दुसऱ्या कामासाठी वापरल्या जातात, देवदेवतांसाठी नाही, तर अशा गोष्टी शक्यतो आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत. देवघराच्या वरती पण बरेचसे लोक काय काय सामान ठेवतात. देवघराच्या वरती तसं तर काही सामान बिलकुल ठेवू नका. तुम्ही देवघराच्या वरती छान पिरॅमिड ठेवा. तो आपल्या देवघरामध्ये बघा
पिरॅमिड जर ठेवला तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यास मदत होते. तर बघा, देवघर हे आपल्या घराचं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे देवघराच्या बाबतीत हे नियम पाळले गेलेच पाहिजे. नाहीतर आपण 2-2 तास सेवा करतोय, पूजा करतो, पारायण करतो आणि अशा चुका आपण करतोय, तर त्याच्यामुळे आपल्याला काही त्या देवपूजेचं फळ मिळत नाही. तर त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात आहेत, त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि नियमानुसार देवघर जे आहे तर ते तुम्ही ठेवाल अशी मी अपेक्षा करते. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.